नमस्कार, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, तुम्ही काय काय मिस केलं त्यावर एक नजर टाकूया। तुमची आवडती मालिका नवरी मिळे हिटलरला मध्ये इतकी नाट्यमय वळण आली की बघून तुम्ही थक्कच व्हाल। साळुंखे श्वेताच्या डोक्यावर प्रहार करून तिला बेशुद्ध करतो आणि हा प्लॅन माझ्यामुळेच सक्सेसफुल झालाय म्हणून मनोमन सुखावतो। किशोर साहेब आणि विक्रांत साहेब, आता तुम्हाला कळेल की हा साळुंखे किती कामाचा आहे तो। रस्त्यावर अनवाणी धावत सुटलेली चिंताग्रस्त लीला एका महिलेला धडकते। त्या महिलेचे बोलणे इतके आश्वासक असते की लीला स्वतःला सावरू लागते। मोकळ्या मनाने देवाची पूजा कर, देव तुझ्या सगळ्या चिंता दूर करेल। पुढे एजे लीलाची विचारपूस करताच ती त्याला घट्ट बिलगून हमसून हमसून रडू लागते। सगळं ठीक आहे ना? पुढे विक्रांत लीलाला व्हिडिओ कॉलवर धमकी देत पुढील इन्स्ट्रक्शन्स देतो। सध्यापुरता तू त्या श्वेताच्या रूम मध्ये पोहोच। बेशुद्ध श्वेताला बघून लीला शॉक होते। इतक्यात तिथे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती येतात। मंडळी, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती तुम्हाला असायलाच हवी। एकीकडे सरगम अधिपतीला एकटं गाठून मोहात पाडण्याचे डावपेच रचते। अधिपती बघत पण नाहीयेत, तळ्यावर चालले म्हणत होते। हा, जाऊन बघते। तर दुसरीकडे चंचला अक्षराला चुकीची माहिती देऊन तिची दिशाभूल करते। मी अधिपतींना भेटायला आले होते पण इथे कुठेच दिसत नाही। इथे येत असं कळलं होतं मला। नाही, इथं नाही येते। मग चंचलानं असं का सांगितलं मला? पुढे सरगम अधिपतीला तळ्याकाठी एकट्याला गाठते आणि त्याला मैत्रीविषयी विचारते। फ्रेंडशिप बिडशिप असं काय आपल्यामध्ये होऊ शकत नाही। का? कारण आमच्या आयुष्यात एकच मैत्रीण आहे, मास्तरीणबाई। अधिपतीचा नकार ऐकून ती पडण्याचं नाटक करते तेव्हा अधिपती तिला सावरतो। हे सर्व दृश्य अक्षरा लांबून पाहते आणि तिचा अधिपतीविषयी गैरसमज होतो। अधिपती! शेवटी अक्षरा अधिपती समोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते। लई प्रेम करते मी तुमच्यावर। अधिपतीशिवाय मास्तरीणबाई जगू शकत नाही आणि तसं तिला जगायचं बी नाही। अधिपती, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू। अश्रूंना वाट मोकळी करून देत त्याच्या मिठीत विसावते। मित्रांनो, 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेतील राज्याध्यक्ष कुटुंबातील सदस्यांना अचानक काळजाला चिरणारा रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि पाहतात तर काय, रडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती रुपाली असते। सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दाटून येते। नेत्रा विरोचकाला गळा पकडून जाब विचारते, तू जिवंत कसा विरोचका? नेत्राची खात्री पटते की विरोचक खरोखरच जिवंत आहे। विरोचकाचा वध झालाच नाहीये। तितक्यात अद्वैतला एक फोन येतो। काय? आणि तो नेत्राला सोबत घेऊन थेट हॉस्पिटल गाठतो। तिथे पाहतात तर काय, रुपाली ऍडमिट झालेली आहे। तिने नदीत उडी मारली होती हे कारण ऐकून ते अक्षरशः उडतात। अहो, नदीत उडी मारली त्यांनी। मंडळी, तुमची लाडकी मालिका सारं काही तिच्यासाठी मध्ये ओवी
भुकेल्या श्रीनूसाठी किचन मध्ये काहीतरी बनवत असते. ते पाहून चारूचा जळफळाट होतो आणि ती थेट हमरी तुमरीवर येते. चारू ओवी, तुझा या घरातल्या लोकांशी काही संबंध नाहीये. प्लीज चारू सोड. रघुनाथ भरल्या ताटावरून उठतो. काय हे निघालास? उमा, आपल्या मोठ्यांच्या भांडणात माझ्या लक्षातच इला नाही की आपण जो तो स्वतःचा विचार करता, स्वतःचा अहंकार जपता. आपण कधीच कोणीच पोरांच्या मनाचा विचार करत नाही. असे म्हणून ते ताट घेऊन घराबाहेर येतो. अंगणात उपाशी बसलेल्या श्रीनूसाठी ओवी खायला घेऊन येते. मी तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये ना, हे एवढं तरी का करतेस माझ्यासाठी? सही कोणाला फरक पडतो? मी उपाशी राहिलो काय, मेलो काय, मला शिवास प्लीज, माझं लाईफ तुला मिळवते, पण अशा मरणाच्या गोष्टी करू नको. त्यांची एकमेकांबद्दलची ओढ बघून रघुनाथला बरे वाटते. चारू लालीचे ओवी विरुद्ध कान भरते. ओवीला इकडे येऊन माझा या घराशी काही संबंध नाही असं कसं बोलू शकते ती? संतापलेली लाली तडक ओवीशी भांडायला निघते, पण श्रीकांत तिला मध्येच अडवत भानावर आणण्याचा प्रयत्न करतो. लाली, आपला श्रीनू 2 दिवसापासून उपाशी आहे ग. त्याचं ह्या चारूला काही नाही वाटत. अगं, ही चारू तर परकी आहे, पण तू तर जन्मदाती आई आहेस ना. अगं, मग तू का वैरणीसारखी वागतेस त्याच्याशी? पुढे उमा असे काहीतरी पाहते की ती टेन्शन मध्ये येते. धावत जात घरात पाऊल टाकणार तोच ती अचानक थांबते. प्रेक्षक हो, किर्लोस्करांच्या घरी आलेले पाहुणे लग्नाच्या जाहिरातीत काम केलेल्या पारूला ओळखतात. ही मुलगी तुमच्या लग्नाच्या जाहिरातीमधली मॉडेल आहे ना? हो, पारू आहे तिचं नाव. आणि आदित्यला पाहून खूप छान मॉडेलिंग करता असे सांगतात. हे पण छान मॉडेलिंग करतात. हे ऐकून अहिल्या आणि श्रीकांत थोडेसे हबकतात, परंतु प्रीतम काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेतो. तुम्ही ना मॉर्फ केलेला व्हिडिओ बघितला असेल. आजकाल बराच अशा मोठ्या लोकांचे फेक व्हिडिओज बनतात. पुढे पायाला लागलेल्या आदित्यला अहिल्या आणि पारू आधार देत वरच्या रूम मध्ये आणतात. पारू अहिल्याला सांगते की तिला आयुर्वेदिक लेप बनवता येतो. देवी आई, मला आयुर्वेदिक लेप बनवता येतो. त्यांना आदित्य सरांना पटदिशी बरं वाटेल. दिशा तिची चेष्टा करते. आयुर्वेदिक लेप? पारू, सासूमा, आपण डॉक्टर्सना बोलवलं पाहिजे. पण अहिल्या त्या लेपासाठी पारूला संमती देते. पारू, तू लाव लेप पायाला. पुढे हरीश आदित्यला बघायला येतो. सर, बरं वाटतंय का? हरीश, मी तुझी बायको आहे ना, ती पूर्ण बरं वाटल्याशिवाय मला सोडणारच नाही. दामिनी अहिल्याला पारूच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते. वहिनी, तुम्ही हरीशचा विचार करा ना. म्हणजे आपल्या बायकोला असं परपुरुषाला स्पर्श करताना, त्याच्या अंगाला हात लावताना बघणं कुठल्या नवऱ्याला आवडेल? भडकलेली अहिल्या आपला सगळा राग पारूवर काढते. तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि पुन्हा आदित्यच्या खोलीत यायचं नाही, कळलं? आई, तू प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर, कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.